नमस्कार मंडळी. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत एकदम झटपट, पौष्टिक आणि कुरकुरीत असा गव्हाच्या पिठाचा डोसा. नाश्त्यासाठी तुम्हाला काही नवीन हवं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. ना गरज भिजवण्याची ना वाटण्याची, अगदी झटपट 10 मिनिटात तुमचा कुरकुरीत आणि पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा डोसा तयार होतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग आपण या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे आपण एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे अर्धा कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी इथे आपल्याला 1/4 कप एवढा रवा घ्यायचा आहे. आता रवा बारीकच आपल्याला घ्यायचा आहे यासाठी. आता आपल्याला 1 कप एवढं मी पाणी घेतलेलं आहे. तर हे पूर्ण पाणी आपण पहिल्यांदा यामध्ये टाकून घेणार आहोत आणि थोडं मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला अजूनही पाण्याची गरज यामध्ये म्हणजे पडणार आहे. तर आता बघा, मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे, तर अजून पीठ आपलं घट्टच आहे. तर जो दुसरा कप भरून घेतलेला होता बघा, तर त्यातलं मी अर्धं पाणी आता टाकून घेतलेलं आहे आणि अर्धं थोडं मिक्स करून घेतल्यानंतर टाकून घेणार आहे. आता इथे बघा, मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे, पण अजूनही पीठ घट्टच आहे. त्यामुळे जो दुसरा कप घेतलेला आहे पाण्याचा, त्यातलं राहिलेलं पूर्ण पाणी मी आता टाकून घेणार आहे. म्हणजे आतापर्यंत मी यामध्ये 2 कप एवढं पाणी वापरलेलं आहे. आता पूर्ण एकदा छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपलं म्हणजे जे मिश्रण आहे आपण तयार केलेलं, तर ते बघा अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी पाहिजे होती अगदी तशी ती तयार झालेली आहे. आता बऱ्याचदा रव्यामुळे एखाद्या वेळी रव्याला पाणी कमी अधिक लागतं किंवा गव्हाच्या पिठालाही, तर थोडंफार पाण्याचं प्रमाण मागेपुढे होऊ शकतं. तर आता यावर झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटं हे मुरण्यासाठी ठेवणार आहोत. यापेक्षा जास्त नाही ठेवलं तुम्ही तरीही चालेल. आता आपण चटणी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर असा चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा टोमॅटो तोही जाडसर चिरून घेतलेला आहे. आता त्यावर आपल्याला 2 चमचे एवढं तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी झटपट तयार होणारी ही चटणी आहे. आता इथे अर्धा इंच मी आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लसूण पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत. म्हणजे लसूण कच्चा यामध्ये लागायला नको, त्यासाठी लसूणसुद्धा छान असा परतून घ्यायचा. तर बघा, इथे आपल्याला तेल टाकल्यामुळे याला जास्त असा वेळ लागत नाही परतून घेण्यासाठी आणि जास्तही परतायचं नाही आपल्याला. म्हणजे ह्या भाज्या शिजवायच्या नाहीत, फक्त हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत. तर आता बघा, आपण इथे 1 ते 2 मिनिटच हे परतून घेतलेलं आहे बघा आणि आता आपला टोमॅटोसुद्धा कांदाही छान असा परतून घेतला गेलेला आहे. तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहोत थोडं थंड झाल्यानंतर. आणि आता इथे आपण यामध्ये दही किंवा फुटाण्यांची डाळ, शेंगदाणे कसलाही वापर करणार नाही आहोत. अगदी साधी सोपी अशी ही चटणी तयार करणार आहोत, पण चवीला खूप भारी लागणारी आहे. आता इथे सुक्या मिरच्यांचा सुद्धा वापर केलेला नाही. मी लाल तिखट जे असते आपलं, त्या तिखटचाच वापर इथे केलेला आहे. तर इथे बघा, चवीप्रमाणे थोडं लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणेच मीठ घेतलेलं आहे. आणि आता इथे आपण काही पुदिन्याची पाने घेतलेली आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहेत. तर आता यामध्ये आपण फक्त बारीक करणे इतपतच पाणी टाकणार आहोत. म्हणजे फक्त भाजीचा 1 चमचा एवढंच पाणी मी टाकलेलं आहे आणि छान चटणी बारीक करून घेतलेली आहे. बघा, अशा पद्धतीने चटणी बारीक केलेली आहे. तुम्हाला जर पातळ हवी असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. आता ही का भांड्यात काढून घेतलेली आहे आणि यावर आता तडका आपण देणार आहोत. तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि यात छान तडका तयार केला. हिंग आवडत असेल तर हिंगही तुम्ही इथे घालू शकता, पण मी अगदी साधी सोपी अशी ही चटणी ठेवलेली आहे. जास्त असा यामध्ये कुठलाही तामझाम असा कुठलाच केलेला नाही. त्यामुळे ही खायला खूप छान लागते. तर बघा, अशा पद्धतीने ही चटणी आपली तयार झालेली आहे. आता जे आपण मिश्रण मुरण्यासाठी ठेवलेलं होतं ते सुद्धा एकदा चेक करून घेणार आहोत बघा. तर आता इथे बघा, पाणी यातलं मी टाकलेलं होतं, तर ते आता व्यवस्थित असं यामध्ये रव्याने पूर्ण शोषून घेतलेलं आहे. म्हणजे जसं जितकं मला पातळ हवं आहे तसं ते आहे. म्हणजे आता यामध्ये मला पाण्याची गरज अजिबातही वाटत नाही. तर आता इथे आपण यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर इथे आपण चिली फ्लेक्स यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता, पण इथे चिली फ्लेक्समुळे रंग छान येतो. आता इथे गाजर आणि शिमला मिर्च थोडं मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर थोड्याच प्रमाणात मला टाकायचं असल्यामुळे मी दोन्हीही सोबतच बारीक करून घेतलेले आहेत. तसाच कांदासुद्धा बारीक करून घेतलेला आहे. तर मी इथे कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे.
आता यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहोत आणि आता सगळं टाकलेलं साहित्य छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर बघा आता छान पूर्ण मिक्स करून झालेलं आहे. आता दुसरीकडे तवासुद्धा गरम होण्यासाठी मी ठेवून घेतलेला होता आधी, कारण डोसे तयार करत असताना आपल्याला तवा छान कडकडीत असा गरम असावा लागतो. तेव्हाच आपल्याला हा डोसा यावर छान असा पसरवता येतो. तर बघा याला आधी तेल लावून घेतलेलं आहे मी. तर आता आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीचं एखादं भांडं घ्यायचं, म्हणजे याने एकसारखी अशी धार पडते आणि तुमचा जो डोसा आहे तो एकसारखा तयार होतो. आणि बघा याच्यावर जाळीसुद्धा छान कडकडीत तवा गरम असेल तरच यावर जाळी तयार होते. अशा छोट्या-मोठ्या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुम्हीसुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात छान परफेक्ट असा डोसा तयार कराल. बघा आता डोसा छान कोरडा झालेला आहे आणि यावर हलकासा मी तेलाचा ब्रश फिरवून घेतलेला आहे. तेल तुम्ही नाही लावलं तरीही चालेल. पण बघा तेलामुळे आणखीनही छान कुरकुरीत होतो. बघा हा छान जाळीदार आणि रंगही बघा काय छान आलेला आहे आपल्या डोश्याला. अगदी झटपट असा हा डोसा तयार झालेला आहे. आता दुसरासुद्धा तुम्हाला तयार करून दाखवते. परत एकदा थोडं तेल लावून घेतलेलं आहे तव्याला आणि आता आपण डोसा टाकून घेणार आहोत. बघा असं एखादं भांडं घ्यायचं, म्हणजे एकसारखी अशी धार आपली व्यवस्थित अशी पडते आणि डोसा छान जाळीदार असा तयार होतो. जेव्हा आपण दुसरा डोसा टाकतो तव्यावर तेव्हासुद्धा गॅसची आपल्याला स्पीड मोठीच ठेवायची आहे आणि छान कडकडीत तव्यावरच डोसा टाकायचा आहे. तर बघा हा सुद्धा डोसा आता कोरडा झालेला आहे. तर यावर सुद्धा असं हलकंसं मी तेल लावून घेते. इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. आता हा सुद्धा डोसा बघा छान असा कोरडा झालेला आहे. आता हाही मी काढून घेते आणि बघा अशा पद्धतीने काही मिनिटातच आपले डोसे तयार होतात. तुम्हाला जर ऐन वेळेवर करायचे असतील गरम, तर असं मिश्रण तयार करून ठेवायचं आणि वेळेवर त्यामध्ये भाज्या टाकायच्या. म्हणजे अगदी लगेचच डोसा खायला तयार होतो. भाज्या आधी फक्त यामध्ये टाकून ठेवायच्या नाही, कारण कांदा असल्यामुळे याला पाणी सुटतं. तर बघा हा सुद्धा डोसा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे बघितलं ना तुम्ही किती सोपा आहे आणि टेस्टी आहे. गव्हाच्या पिठाचा कुरकुरीत व जाळीदार डोसा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.